नमस्कार मित्र, सुप्रभात। आज मी आहे गुजरात येथील शनी मंदिर। हे पाहताय, हे आहे शनी मंदिर। गुजरातमधील फेमस असं हे मंदिर आहे शनी मंदिर। आणि मित्र हो, हे वर्ष देखील शनी देवाचं आहे। तुम्हाला आज मी हे शनी मंदिर आज जर शूटिंग करायला अलाउड असेल तर मी आतून देखील तुम्हाला दाखवतोय। पहिला आधी मला इन्क्वायरी करून घ्यावं लागेल। आधी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो, मग आपण मंदिराच्या आत जाऊया। मित्र हो, हा ब्लॉग फारसा मोठा नाही, छोटासाच आहे। आज शनी अमावस्या असल्यामुळे या मंदिरात आज फार गर्दी आहे आणि पूजा देखील आहे। चला तुम्हाला दाखवतो। मी जेव्हा एंट्री केली मंदिरामध्ये तेव्हा हे सगळे तयारी चालू होती। थोडीशी हेल्प मी पण केली, काही सामान आणायचं होतं ते मी वरती इथे आणून दिलं। बघा, भाषेचा इथे काही हे येत नाही, म्हणजे भले ते गुजराती बोलतो, आपण मराठीत बोलतो, पण ते एकमेकांना समजतं आणि छान प्रकारे संवाद होतो। चला आता तुम्हाला मी आधी पुढे हे बघा, हे जे तुम्ही पाहताय हे आहे कालभैरवांचं मंदिर, समोरचं आहे ते। आणि आता तुम्हाला मी पहिले सुरुवात करतो माँ नर्मदेच्या मंदिरापासून। हा जो तुम्ही पाहताय हे मंदिर जे आहे, माँ नर्मदा नदी आहे त्या काठावरती हे मंदिर वसलेलं आहे। हे बघा, ही आहे संपूर्ण रिवर। बघा पाणी किती आहे नर्मदा नदीला। मित्र हो, तुम्हाला मी दाखवतो, हे बघा झूम करून, किती भाविक इथे आंघोळ करत आहेत। इथली अशी आख्यायिका आहे की इथे आंघोळ करून तुमचे जुने पुराणे कपडे, त्यानंतर तुमच्या चपला वगैरे इथे सोडून दिलात तर एक प्रकारे तुमची पणोती ही निघून जाते, अशी इथे आख्यायिका आहे। हे बघा, हे आहे मंदिर नर्मदा मातेचं। चला आतून दाखवतो तुम्हाला मंदिर कसं आहे। छोटंसंच आहे हे, जास्त काही मोठं नाही आहे। बरेचसे भाविक आतले दर्शन घेत आहेत, म्हणजेच तुमची साडेसाती ही दूर होते इथे। हे बघा, हे आहे माँ नर्मदा मातेचं मूर्ती। इथे थोडे भाविक असल्यामुळे तुम्हाला नीट दाखवत येत नाही, एक सेकंड होल्ड करा, मी थोडं पॉज करतो आणि दाखवतो माँ नर्मदा मातेची मूर्ती। अलावा आहे इथे, विचारलं होतं मी गुरुजींना। हे बघा, माँ नर्मदा माते हर हर नर्मदे। हे बघा, हे आहे कालभैरवांचं मंदिर। चला आता आपण मुख्य मंदिर म्हणजे जे शनी मंदिर आहे, हे जे ब्लू कलरने रंगवलेलं आहे संपूर्ण, हे शनी मंदिर आहे। खाली शनी देवांची वाईफ आहे, म्हणजे त्यांची पत्नी आहे, आणि वरती शनिदेवांचं मंदिर आहे। त्यांच्या पत्नीचं नाव नानी मोठी पनोती। आता मला माहीत नाही असं का म्हणतात नानी मोठी पनोती, हे गुजरातीमधलं वाक्य आहे की नाही माहीत नाही। हे बघा, ही शनिदेवांच्या पत्नी आहे। चला आता आपण वरच्या साईडला, ही बघा, हा जो जिना गेला आहे वरच्या साईडला, वरती हे बघा या साईडला वरती जे आहे ते शनिदेवांचं मंदिर आहे। आणि खालती जे आता तुम्ही पाहिलं, जी मूर्ती पाहिली ती शनिदेवांची पत्नी, त्यांची मूर्ती आहे। हे बघा, हे आहे शनिदेव। जय शनिदेव। चला आता आपण खालच्या साईडला उतरूया। हे बघा, असा उतरायला जिना आहे। जसं जातेवेळी आधी शनिदेवांच्या पत्नी दर्शन घ्यायचं आणि नंतर शनिदेवांचं दर्शन घेऊन असं हे उलटं होऊन मग जिन्याने खाली उतरायचं, असं आहे दर्शन घ्यायचा एकूण। मित्र हो, हा आहे आजूबाजूचा परिसर। आणि मित्र हो, तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा। हे बघा, हे आहे संपूर्ण मंदिर, जे मुख्य मंदिर आहे शनिदेवाचं। आजचा हा व्हिडिओ फार छोटा होता मित्र हो, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा, कमेंट्स करा। तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉग्समध्ये। जय शनिदेव।